नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आता बनवते मी जेवण। दुपार झालेली आहे आणि प्रीत गेलेला आहे मॅरेथॉनला। तो सकाळीच 3 वाजता उठला, रेडी वगैरे झाला आणि 4 वाजता आमच्याकडून अलिबागवरून बस होती तिकडे मुंबईला, जिथे मॅरेथॉन आहे तिथे कंपनी थ्रू होतं, त्यामुळे तो सकाळी लवकरच 4 वाजता गेलेला आहे रनिंग करण्यासाठी। तो थोडा वेळ येईल पण उशीरच होईल, त्याला बहुतेक 4-5 वाजतील तिकडून येईपर्यंत, म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये थोडासा वेळ होईलच। तर तो निघाला आहे, तर थोड्या वेळात येईल। पण आता जेवायला येणार आहे की माहीत नाही। तर मी जेवण बनवलेलं आहे, मी जेवून घेते, कारण त्याला 4-5 होतीनच आणि एकटीच आहे घरामध्ये, तर एकटीला काही एवढी घरामध्ये कामं पडत नाही। आणि सकाळी त्याला काय डबा वगैरे सुद्धा मी दिला नव्हता, त्यामुळे घरामध्ये एवढा काय पसारा सुद्धा नाही। जेवण बनवले, जेवते थोड्या वेळात। आणि आज मला माझ्या मेकअपची जी ट्रॉली आहे ती साफ करायची आहे। खूप दिवस झाले मी ते केलं नाही आहे, कारण की आता खूप दिवस झाले, म्हणजे महिने जास्त बोलशील, 2 महिने जास्त झाले असतील, मी काहीच हातच लावलं नाही। मेकअप करते आणि तसं सगळं टाकून जाते, सगळं मिक्स झालेलं आहे, कशात काय प्रोडक्ट भेटत नाही आहेत। आणि कालच आईकडे हळदी कुंकू होतं, त्यामुळे सगळं मेकअपचं सगळं सामान मी आईकडे घेऊन गेले होते। आता आणलंय ते, तर सगळं नीट लावून ठेवते, लावून पण ठेवायचं आणि त्याच्यामध्ये काम सुद्धा होईल की ट्रॉली सगळी साफ करून होईल, मग ते सुद्धा करते। आणि हळदी कुंकूचा ब्लॉग जो आहे तो मी एडिट करत ठेवलेला आहे, खूप धमाल गेलेली आहे। आता थोड्या वेळात जाईल तो ब्लॉग। मजा केलेली हळदी कुंकूला, काल अक्षरशः दमले, फोटोज व्हिडिओज काढून मजा आली पण फुल। तर ते काम करायचं आहे मला। आणि एका ताईने मला कमेंटसुद्धा केली होती, तर ती कमेंट वाचली मी जस्ट आत्ता। त्या ताईंचं ईमेल ID असं आहे की नमस्कार मंडळी 000 असं त्यांचं ईमेल ID आहे। छान आहे, आवडलं। नमस्कार मंडळी म्हणजे आपला व्हिडिओची स्टार्टिंग आपण ज्या वर्डनी करतो नमस्कार मंडळी, त्यांचं तसं IDचं नाव आहे नमस्कार मंडळी। मी मेन्शन करेन समोरच 000। तर ताईने मला कमेंट केली होती की तुझ्याकडे कोणते कोणते मेकअपचे प्रोडक्ट आहेत त्याचा ब्लॉग बनव। तर त्यानिमित्ताने आज त्याचा ब्लॉगसुद्धा होईल आणि तुम्हाला दाखवेन की माझ्याकडे कोणते कोणते मेकअपचे प्रोडक्ट आहेत। तसं बघायला गेलं तर माझ्याकडे खूप सारे मेकअपचे प्रोडक्ट आहेत, आणि कारण का मला मेकअप करायला आवडतं पहिल्यापासूनच, तर तुम्हाला दाखवते मी माझ्याकडे कोणते किती काय काय आहे मेकअपची गोष्ट। तर पहिले जेवून घेते आणि मग दाखवते तुम्हाला। आणि ही आहे ती माझी मेकअपची ट्रॉली। ज्या लोकांना माहिती नसेल तर मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं होतं माझ्या मेकअपच्या ट्रॉलीमध्ये काय काय आहे। तर ही ती ट्रॉली आहे, ती मला साफ करायची आहे। मग थोडीफार मी साफ केलं आहे, पण सामान थोडंसं विस्कटलेलं आहे। कशामध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवते आत्ता। ही अशी सेपरेट जी ट्रॉली, त्याच्यामध्ये सगळे माझे प्रोडक्ट आहेत जे जे आपल्याला लागतात। इथे एक बॉक्स, त्याच्यात टिश्यू आणि अजून जे रोज मला लागतं, चापं, रबर, पेन वगैरे या ह्याच्यात टाकलं। तर हे तुम्हाला दाखवते मी आणि साफसुद्धा करते पटापट। तर ही आहे ती ट्रॉली जी मी ॲमेझॉनवरून घेतली होती। ह्याच्यामध्ये 6 टोटल खण आहेत, मोठे मोठे आहेत आणि ट्रान्सपरंट आहे, कारण की मी ट्रान्सपरंटच घेतली म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये काय कोणती वस्तू आहे हे दिसून येतं। तर ही जी ट्रॉली आहे हे तुम्हाला दाखवते, एक कप्पा ओपन करते आणि दाखवते आणि साफसुद्धा करते पटापट। आता बसले खाली, हात बरोबर पोचतोय माझ्या पहिल्या ट्रॉलीपर्यंत आणि बसून एक ट्रॉली, आणि काढायला पण इझी आहे, त्या ट्रॉल्या पटकन निघतात। प्लास्टिकच्या आहेत, पण प्लास्टिक चांगलं वालं प्लास्टिक आहे, मजबूत आहे एकदम। तर ही माझी पहिली ट्रॉली आहे। त्या पहिल्या ट्रॉलीमध्ये सगळं माझं फाउंडेशन असतं, स्किन केअरचे प्रोडक्ट, सनस्क्रीन असते, मॉइश्चरायझर असतो। तुम्हाला दाखवते मी जवळ करून काय आहे आतमध्ये ते। तर पहिल्या ट्रॉलीमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला मिळेल, सगळं मिक्स आहे, बघू शकताय। ह्या मॉइश्चरायझर आहे लॅक्मीचं, त्याच्यानंतर फाउंडेशन आहेत, ही सिम्पलचं मॉइश्चरायझर आहे, आपले ॲलोवेरा जेल आहे, सनस्क्रीन आहे ह्याच्यामध्ये ममाअर्थची, आणि फाउंडेशन आहेत वेगवेगळ्या ब्रँडचे आहेत। आणि हा सुद्धा लॅक्मीचं सुद्धा फाउंडेशन आहे। तर असं सगळं मिक्स आहे। आणि ही आहे ती नोज स्ट्रीप आहे। तर अशा सगळ्या गोष्टी माझ्या पहिल्या ट्रॉलीमध्ये आहेत। सगळं विस्कटलं आहे, मला ठेवायचं आहे ते। तर तुम्हाला कोणाला फाउंडेशन घ्यायचं असेल चांगल्या प्रकारचं, म्हणजे चांगलं जास्त वेळ तुमच्या फेसवर टिकेल असेल, तर माझं रेकमेंडेशन आहे ते मी तुम्हाला सांगते। जे मी फाउंडेशन वापरते ते थोडक्यामध्ये पटकन आता सगळं काढलं आहे। तर पहिले मी तुम्हाला दाखवते ही ममाअर्थचं फाउंडेशन। ही माझी दुसरी बॉटल सुद्धा संपले, ही पहिली बॉटल आहे आणि ही दुसरी बॉटल आहे, दुसरी बॉटल सुद्धा माझी संपलेली आहे। ममाअर्थचं फाउंडेशन आहे, तुम्ही रोज सुद्धा हे फाउंडेशन लावू शकता, म्हणजे असं वाटणारच नाही की तुम्ही फाउंडेशन लावलं, एकदम नॅचरल सटल लुक येतो ह्याच्याने। तर ह्याच्यासाठी मी हे 2 फाउंडेशन परचेस केले, मला खूप खूप जास्त आवडले। तर पहिलं रेकमेंडेशन हे आहे की तुम्ही ममाअर्थचं फाउंडेशन लावू शकता, किंवा आपलं लॅक्मीचं बेस्ट सर्वात अफोर्डेबल सुद्धा आहे, 150 रुपयाला मिळतं, हे सुद्धा वापरू शकता, किंवा मेबलिनचं सुद्धा आहे।
ते सुद्धा वापरू शकता. तर हे काही थोडेफार माझे रेकमेंडेशन आहे. जर तुम्हाला चांगलं फाउंडेशन घ्यायचं असेल, जास्त काळ टिकणारं किंवा मस्त असं, तर तुम्ही हे वाले फाउंडेशन तुम्ही घेऊ शकता. मी जे जे प्रोडक्ट या व्हिडिओमध्ये दाखवते या सगळ्यांची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मिळेलच, तर टेन्शन नाही. जर तुम्हाला आवडलंच काय तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही घेऊ शकता त्या गोष्टी. तर फाउंडेशनसाठी हे चांगले फाउंडेशन आहे. तर तुम्हाला लग्नाला वगैरे जाण्यासाठी एक चांगला असं फाउंडेशन ठेवायचं असेल तर ह्यापैकी तुम्ही ठेवू शकता. आणि ही एक नोज स्ट्रीप आहे, मी तुम्हाला रेकमेंड नक्की करेन. ही हिप हॉपची नोज स्ट्रीप आहे. म्हणजे आपल्या लेडीजला कसं ब्लॅकेट्स व्हाईटेट्सचे जास्त प्रॉब्लेम असतात, आपल्या नाकावर होल्स असतात ब्लॅकेट्स व्हाईटेट्स, तर ते रिमूव्ह करण्यासाठी अशी नोज स्ट्रीप येते. ती नाकाच्या भोवती अशी लावायची, 5 ते 10 मिनिटं ठेवायची आणि खेचून काढायचे. त्याच्याने आपले सगळे ब्लॅकेट्स व्हाईटेट आरामात निघून येतात. पार्लरमध्ये जायची सुद्धा गरज पडत नाही. तर ही खूप जास्त कामाची गोष्ट आहे. महिन्यातून एकदा किंवा दोनदा तरी मी करते. त्याच्याने नाक सुद्धा आपलं क्लीन होतं आणि छान वाटतं. तर ही नोज स्ट्रीप तुम्हाला घ्यायची असेल ह्याची सुद्धा लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मिळेल. तर असे जे इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहेत ते मला मी दाखवते की कोणतं फाउंडेशन चांगलं आहे किंवा अजून काय मला ज्या गोष्टी आवडतात त्या मी तुम्हाला दाखवते पटापट या व्हिडिओमधून. का वेळ पण आहे माझ्याकडे बडबड करायला. सगळ्या गोष्टी आज निवांत आज या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. फाउंडेशन तुम्हाला समजले असतील कोणते कोणते दाखवले, आणि एक ती नोज स्ट्रीप ती एक आहे. तर ही ट्रॉली परत मी वरती ठेवते आणि दुसरी ट्रॉली दाखवते तुम्हाला. आणि आता दाखवते दुसऱ्या ट्रॉलीमध्ये काय आहे ते. दुसऱ्या ट्रॉलीमध्ये सगळ्या लिपस्टिक आहेत माझ्या, ज्या लिपस्टिक मला लागतात त्या लिपस्टिक आहेत. आणि 2 फण्या आहेत लाकडाच्या सुद्धा फणी वापरते, चांगली असते. आणि एक शीट मास्क आहे, कधी लागलं तर कुठे बाहेर जायचं झालं तर मग शीट मास्क लावते. तर असं आहे या कप्प्यामध्ये. लिपस्टिक खूप जास्त आहेत, मला लिपस्टिक आवडतात मेन म्हणजे. तर लिपस्टिक आहेत दुसऱ्या खणामध्ये. आता वेगवेगळ्या ब्रँडच्या आहेत लिपस्टिक, जसे सगळ्यांना आवडतं. वेगवेगळ्या लॅक्मीची आहे, मेबलिनची आहे. लिपस्टिक माझ्या खूप आहे. आणि लिपस्टिक हा असा प्रकार आहे जो मला मेकअप मधला सर्वात जास्त आवडतो. म्हणजे सर्वात जास्त माझ्याकडे जास्त म्हणजे हा पूर्ण डब्बा भरेल एवढा माझ्याकडे मेकअपच्या लिपस्टिक आहेत. लिपस्टिक लावायला खूप जास्त आवडतं. मी काहीच मेकअप नाही केला तरी सुद्धा लिपस्टिक लावते. मला आवडतं लावायला पहिल्यापासूनच. तर लिपस्टिक आहेत. आणि तिसऱ्या कप्प्यामध्ये आहे, ह्याच्यामध्ये सगळे माझे कॉम्पॅक्ट आहेत. जे फाउंडेशन लावल्यानंतर आपण पावडर लावतो ना, तर हे पावडर आहे. तर बेस्ट पावडर जर तुम्ही बोलाल तर मी तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला पावडर घ्यायची असेल लूज पावडर वगैरे तर तुम्हाला मी हे रेकमेंड करीन. हे पॉन्ड्सच्या ज्या पावडर आहेत ना लूज पावडर, ह्या खूप छान आहेत. हे 2 बॉक्स छान आहेत, दोन्ही घेतलेले आहेत. त्याच्यानंतर लॅक्मीची सुद्धा ती लूज पावडर ही पण छान आहे. आणि कॉम्पॅक्ट सुद्धा आहेत माझ्याकडे, कधी लागलं तर मी कॉम्पॅक्ट सुद्धा वापरते. हे 2 कॉम्पॅक्ट आहेत, असे मेबलिनचं वगैरे कॉम्पॅक्ट आहे. तर असं या ह्याच्यामध्ये आहे. एवढे सगळे कॉम्पॅक्ट लूज पावडर आहेत माझ्याकडे, बघू शकता काय काय आहे ते. आणि थोडे आय शॅडो पॅलेट सुद्धा मी ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत इकडे. आणि ह्याच्यामध्ये हायलायटर सुद्धा आहे, लावण्यासाठी लागतो हायलायटर आहे. आणि एक छोटीशी आपली पॉन्ड्सची पावडर आहे ही वाली. आणि हे आयब्रो वगैरे करण्यासाठी. तर असं आहे या कप्प्यामध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या खणामध्ये आहे, ह्याच्यामध्ये कन्सिलर आहे, काजळ पेन्सिल आहे, अजून काय काय आहे, लायनर आहे, अशा सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. आणि हे सुद्धा जे बॉक्स आहेत ना ते मी डीमार्ट वरून घेतलेले आहेत. म्हणजे वेगळे राहतात, एकदम असं सगळं एकाच डब्यामध्ये राहत नाही, थोडं सेपरेट होतं. आणि घेताना आपल्याला पटकन घेता येतं, दिसतं आपल्याला कोणती वस्तू याच्या आतमध्ये आहे ते. तर काजळ वगैरे याच्यानं कोणाला काजळ लावायला आवडताना मी रेकमेंड करीन. शुगर पॉपचं काजळ सुद्धा चांगलं आहे. त्याच्यानंतर काजळ अर्धे माझ्या इकडे आहेत. हा बॉक्स आहे ना जो मी आईकडे घेऊन गेले होते, त्याच्यामध्ये सगळे मेकअपचे टाकले. तर अर्धे मला ह्याच्यात टाकायचे, ते विसरले मी टाकायला. काजळ बोलला तर प्लमचं काजळ सुद्धा चांगलं आहे. आणि आपलं लॅक्मीचं काजळ सुद्धा चांगलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी अर्ध्या माझ्या राहिल्या आहेत, त्या मला ठेवायच्या आहेत. तर या अशामध्ये आहेत त्या गोष्टी, त्याच्यात टाकते मी. तर या कप्प्यामध्ये हे आहे. त्याच्यानंतर खालच्यावाल्या कप्प्यामध्ये पण असंच काय ना काय सामान मी तुम्हाला आता असं करून दाखवते ऍक्च्युली काय काय आहे ते. ह्याच्यामध्ये नेल पॉलिश वगैरे ठेवलेले आहेत, नेल पॉलिश रिमूव्हर वगैरे आहे. पण मी जास्त करून नेल पॉलिश नाही वापरत, तेवढ्या काय फार मला एवढं आवडत नाही नेल पॉलिश लावायला. कधी फंक्शन असेल तरच लावते नेल पॉलिश. आणि इकडे
पेडिक्युलरचं किट आहे आणि इथे लेझर आहेत. आणि शेवटच्या ट्रॉलीमध्ये आहे सगळ्या केसांच्या ॲसेसरी, म्हणजे आपल्याला आंबाडा लागतो त्या रिलेटेड सगळ्या गोष्टी ठेवल्यात मी. रब्बर आहेत इकडे, टिश्यूज आहेत, क्लिप आहेत, असं काय ना काय आहे आतमध्ये. पर्स वगैरे आहे, तर ह्याच्यामध्ये हे सगळं ठेवलेलं आहे. तर अशी आहे माझी मेकअपची ट्रॉली. कशामध्ये काय काय दाखवलं मी तुम्हाला, किती किती वस्तू आहेत त्यातही मला साफ करायचं आहे, नीट लावून ठेवायचं हे सामान. तर आत्ताच तुम्हाला सगळ्या ट्रॉल्यामध्ये काय काय आहे ते मी दाखवलं. आता मला हे सगळं काढताना एक गोष्ट माझ्या मनामध्ये आली की आधीपासून मला मेकअपचं शॉक आहे, पण आधी एवढ्या सगळ्या वस्तू माझ्याकडे नव्हत्या, काहीच नव्हतं. सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना आम्ही आमच्याकडे मार्केट भरायचं, म्हणजे बाजारातून सगळ्या गोष्टी मी लावायचे. म्हणजे लिपस्टिक सुद्धा मी बाजारात लावायचे. बाकीचं हे सगळं फाउंडेशन वगैरे आधी काय नव्हतं, एक फेअर अँड लवली लावायची, त्याच्यावर मीना खाकी पावडर लावायची की झालं. पण आता सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि आता आपण कमवतोय सुद्धा, त्यामुळं कोणती आपल्याला गोष्टी आवडली तर आपण ती घेतो. पण आधी तसं नव्हतं. आधी मी तर म्हणजे दीदी मी वगैरे तर ना बाजारातली लिपस्टिक वगैरे वापरायचं. मला अजून आठवतंय का मी 10-20 रुपयाच्या ज्या लिपस्टिक मिळायच्या ना छोट्या छोट्यावाल्या, त्या अशा करून त्यावाल्या लिपस्टिक सुद्धा मी वापरलेल्या आहेत. आणि आता चांगल्या चांगल्या ब्रँडचे, मोठ्या मोठ्या ब्रँडचे मी लिपस्टिक वापरते. म्हणजे एक लिपस्टिक 700-800 रुपयाची वाली लिपस्टिक वापरते, पण आधी 10 रुपयावाली लिपस्टिक वापरलेली आहे जी बाजारात मिळायची ती. आणि ती पण सगळी लोक ट्राय करायची की कशा कलर आहे, काय आहे, असं आहे. तर असं आठवलं मला अचानक की आता माझ्याकडे केवढे सारे प्रोडक्ट आहेत, काय काय. फाउंडेशन सुद्धा माझ्याकडे 1000 रुपयापर्यंत सुद्धा. आधी तर माझ्याकडे काहीच नव्हतं, पण असं कधी विचार आला पण नाही की आपल्याला हवंय की घ्यायचं आहे, हे आपल्याला आवडते त्या गोष्टी घेऊया. का आधी तशी परिस्थितीच नव्हती, त्यामुळं काही बाजारातूनच आम्ही सगळ्या गोष्टी घ्यायचो, मेकअपच्या बोला, काही बोला. तर आता मला हे सगळं साफ करताना सगळं आठवलं म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं. ते बोलतात ना प्रत्येक माणसाचे तेच दिवस काय राहत नाही, दिवस बदलतात, तसंच झालेलं आहे माझ्यामध्ये. आता एवढं सगळं मेकअपची ट्रॉली आहे, म्हणजे मेकअप प्रोडक्ट घेत असते मी, वेगवेगळ्या ब्रँडचे वापरते मी. ते मला आवडतात मेकअप करायला. मेन म्हणजे जर तुम्हाला मेकअप करायला आवडत असेल आणि तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की सिंपल कसा मेकअप करायचा, तर तुम्हाला व्हिडिओ हवी असेल ते सुद्धा मला सांगा, मी तुमच्यासाठी ती सेपरेट व्हिडिओ बनवेन. मला कमेंटमध्ये पिन करा. तशा प्रकारे तुम्हाला मी सांगेन की मी कशा प्रकारे मेकअप करते सोप्या पद्धतीने, ते त्या सगळ्या गोष्टी. पण बरं आहे ही ट्रॉली घेतली ना त्यापासून यूज खूप होते या ट्रॉलीचा, वापरता येईल. आणि ते मेन म्हणजे कुठेही तिला घेऊन जाता येतं, या बेडरूममधून त्या बेडरूममध्ये घेऊन जाता येतं मला. इझी आहे. ह्या प्रोडक्टची म्हणजे या ट्रॉलीची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मिळायलाच, खूप चांगली आहे. मुलांची खेळणी सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. आपण आपापल्याप्रमाणे ट्रॉलीचा उपयोग करू शकतो. मी मेकअपसाठी स्पेशली घेतलेली आहे. A few moments later. आणि मॅरेथॉनवाली माणसं आलेली आहेत, आत्ता जस्ट आलेली आहेत. काय चाललंय? आले थांब. या वेलकम वेलकम टू होम. संध्याकाळ झाली, कसं वाटतंय? मस्त मस्त. बॅग वगैरे बघ, बॅग एकदम टाका. आम्हाला मेडल मिळाला. ओ माय गॉड, अभिनंदन. थँक्यू. बघू बघू. अरे वा, छान. बॅग पण भारी, टी शर्ट पण भारी, सगळंच भारी. मस्त आहे मस्त आहे. घालून दाखव बघू कसा दिसतोय. फर्स्ट वाला मॅरेथॉन. सकाळी गेलेला माणूस आत्ता आली संध्याकाळी. मेडल सगळ्यांना मिळतं का मेडल? हा, ड्रीम रन तर सगळ्यांना मिळतं, पण पोहोचलं पाहिजे तिथे त्या किलोमीटर पर्यंत तेवढे धावायला. अरे वा, छान छान. कॉंग्रॅच्युलेशन. खुश. मस्त. ओके, थँक्यू. थँक्यू. मंडळी, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता फ्रीज सुद्धा आलेला आहे आणि तर मी जरा साड्यांच्या घड्या घालून ठेवते. काल थोडाफार साड्या चेंज केल्या होत्या, त्यामुळे पसारा पडलेला आहे बेडरूममध्ये, तर त्या साड्याच्या घड्या घालून नीट कपाटामध्ये ठेवते. तर आजचा व्लॉग नाही तर जास्त मोठा होईल, मी अजून बडबड करेन. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये नक्की शेअर करा, म्हणजे आपण अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचू, म्हणजे आपली फॅमिली जी आहे ती खूप मोठी होईल. आणि मला याचा खूप आनंद होतो. तर सगळेजण मला जॉईन करतात आणि तुम्ही कमेंटसुद्धा करता माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली, त्यामुळे मला खूप छान वाटतं आणि व्हिडिओ करायला अजून एक्साइटमेंट वाटते. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.